गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जर तुम्ही लिंगाण्यावर येण्याचा प्लॅन करताय ना, तर ही रील नक्की बघा. बरंच काही माहिती मिळेल तुम्हाला. चला तर तुम्हाला मी सांगतो. ट्रेकिंग झाल्यानंतर आमची हालत अशी काही झाली होती. लिंगाणा किल्ल्याला खडतर प्रवास का म्हटलं जातं ते मला आज समजलं. आम्ही निघालो संध्याकाळी 5:30 वाजता. महाड तालुक्यातील असणाऱ्या दापोली या गावात आम्ही गेलो. महाराजांचे दर्शन घेतले आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली. आणि महाराष्ट्राच्या एव्हरेस्ट वरती जर तुम्हाला ट्रेकिंग करायचं असेल ना, तर रात्रीचा प्रवास एकदम परफेक्ट असणार आहे. पहिलं तर रात्रीच्या प्रवासात तुम्हाला टॉर्च इम्पॉर्टंट आहे. या ट्रेकला पाण्याच्या बॉटल्स आणि जॅकेट जे तुम्हाला थंडीपासून वाचवेल. रात्रीचा ट्रेक हा माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता, कारण की हा पहिलाच नाईट ट्रेक होता माझ्यासाठी. रात्रीचा खडतर प्रवास करून आम्ही घरातून जेवण नेलेलं होतं. भूक लागल्याने आम्ही जेवण करायला घेतलं. या रात्रीच्या जेवणाची मजाच ना एक वेगळीच होती. खूप भारी वाटलं होतं. काही 3-4 तासाचं अंतर पार करून आम्ही फायनली लिंगाण्याच्या बेस कॅम्पवरती पोहोचलो. आम्ही सगळेच खूप दमलेलो होतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावरची रिएक्शन बघण्यासारखी झालेली होती. थोडा वेळ गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही टेंट लावून आतमध्ये विश्रांती घेतलेली होती. परंतु सुमारे 1च्या दरम्याने खूप वारा सुटलेला होता. आमच्या टेंटची हालत खूप बिकट झालेली होती आणि थंडीही खूप होती. सकाळी आम्ही 5:30ला उठलो आणि चहा नाश्ता करून आम्ही लिंगाणा चढण्यासाठी सेफ्टी इक्विपमेंट घालून आम्ही रेडी झालेलो होतो. जर तुम्ही अशा खडतर ॲडव्हेंचर करत असाल ना, तर तुम्हाला सेफ्टी इक्विपमेंट असणे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला चांगल्या अशा टेक्निकल टीमची गरज असते. त्यासाठी आम्ही रायगड या गडसंवर्धन टीमने आम्हाला चांगल्या प्रकारे गाईड केलेलं होतं. त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद. क्लाइम्बिंगला सुरुवात केल्यानंतर खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी, कारण की मी पहिल्यांदाच क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग करत होतो. शिखर जेवढे मोठे असतात ना, तेवढेच मोठी विजयाची अनुभूती असते. लिंगाणा केवळ उंची नाही, तर एक प्रेरणा आहे शिखर गाठणाऱ्या प्रत्येक माणसासाठी. त्याच्यानंतरला आम्हाला पाण्याचे हौद व कातलात कोरलेले गुफा दिसलेली होती. त्यामध्ये 20 ते 30 लोक बसतील एवढी जागा होती. काही तासांनी आम्ही लिंगाण्याच्या पॉइंटला पोहोचलेलो होतो आणि फायनली माझं लिंगाण्यावरती जाण्याचं ड्रीम कंप्लीट झालेलं होतं. त्यानंतरला आम्ही केतनदादाच्या मार्गदर्शनातून आम्ही झेंडा व सौर लिंगाण्याच्या पॉइंटवरती लावण्यात आले होते. त्यानंतरला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची गारद देऊन घोषणा देण्यात आली. त्यानंतरला वातावरण एकदम शिवमय झालं होतं. त्यानंतरला आम्ही रॅपलिंगसाठी खाली उतरायला सुरुवात केली होती. खूप भयानक असा थरार होता रॅपलिंगचा, पण खूप मजा आली होती. लिंगाणा किल्ला हा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगामधील एक आव्हानात्मक शिखराच्या आकाराचा किल्ला आहे. त्याच्या भक्कम नैसर्गिक संरक्षणामुळे ऐतिहासिकदृष्ट्या छत्रपती शिवाजी महाराजांनी